सजवून घ्यायचंय। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल। केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून 12वा खेळाडू यायचे। केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाचा 12वा प्रतिनिधी यायचे समालोचन कक्षामध्ये। सलामीची जोडी मैदानामध्ये असेल अजय भातोशे आणि अजय टू गौरव अशी जोडखोळी मैदानामध्ये पाहायला मिळेल। केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून 12वा प्रतिनिधी यायचे। त्वरित तांबे संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे इथे। गोलंदाज असेल गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सांघिक पहिलं षटक घेऊन सुजल कशा प्रकारे गोलंदाजी करणार। अजय भातोशे सारखा फलंदाज असेल गौरव सारखा फलंदाज असेल यांच्या समोर एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। कारण की एक मोठे फलंदाज पाहायला मिळतात यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात। सुजलचा पहिला चेंडू हवेमध्ये जातोय। चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जमिनीला झेलदान होतोय। एक धाव मिळते या चेंडूवरती। एक धावेने अकाउंट ओपन होतोय गौरवचं आणि संघाचं। एक गौरवला सुंदर फटका पाहायला मिळाला। इथे मात्र चौकार येते दुसऱ्या चेंडूवरती। ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचे सदस्य स्वप्नीलजी कदम साहेब आपण कुठे असाल त्याने स्थानापन्न व्हायचे समालोचन कक्षामध्ये। तुमचे मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत। स्थानापन्न व्हायचंय। सुजल गोलंदाज मार्की गोलंदाज फलंदाजासाठी असेल। अजय सुंदर चेंडू टाकला होता हलक्या हाताने खेळून काढलाय। चेंडूला सन्मान दिलाय अजय भातोशेने। एक धाव येते या चेंडूवरती। एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते 6 या अंकावरती। ज्याची झेल सोडली होती स्ट्रायकरला गौरव पाहूया पुरेपूर फायदा उठवणार का गौरव कशा प्रकारे फलंदाजी करतोय। एक सुंदर चेंडू टाकला होता अजयसाठी आणि सन्मान दिलाय अजयने। गोलंदाज एक नवतीत गोलंदाज असेल तांबी संघाकडून। सुजल कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहूया। ओहो इथे मात्र पंचांकडे अपील मागितली जाते। पंच अपील फेटाळून लावतायत आणि इथे बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा येत आहेत चौकार। काम चोख पार पाडलं होतं परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि एक 4 धावा येत आहेत। अजून चेंडू शिल्लक असेल षटकामध्ये सामना करेल गौरव। सुंदर चेंडू टाकला होता चेंडूला बिरकावून दिलाय। चेंडू जातोय वन बाउन्स टांगा बळडी घोडाफार चौकार 4 धावा डीजे। चुकीला माफी नाही असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं। तेच उदाहरण पाहायला मिळतंय आता गौरवच्या बॅटमधून आपल्याला ज्याची कॅच सोडली होती। इथे मात्र मोठा फटका खेळलाय। चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव मिळते। एका धावेवर समाधान मानावे लागेल। एक धावने धावसंख्या पुढे सरसावली जाते 15 या अंकावरती। पहिलं षटक इथे समाप्त होतोय। सुजलच्या स्वरूपामध्ये 15 धावा येत आहेत या 6 चेंडूमध्ये।
एक आम्हाला तुमची साथ लाभते, एक सुंदर असं संगीतमय आपण इथे संगीत वाजवत आहात या मोरवे धरणाच्या खुशीमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ संपला, एक षटक संपलाय, दाभोळकर धावा येतात 15 धावा. जोडखोळी पाहायला मिळते. केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून अजय टू गौरव कशा पद्धतीने आता सामना करेल. इथे मात्र सुंदर चेंडू टाकतोय शुभम शिंदे अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजय भातोशीचा जर विचार केला तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये एक सिरीज ज्याने पटकावली होती इलेक्ट्रिक बाईक, तोच नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळेल. त्याने मला वाटतं या सीझन मध्ये 2 50 लगावल्या असतील. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, या चेंडूवरती एक धाव येईल. कल्पेशाच्या गौरवाच्या स्वरूपामध्ये एक धावने धावसंख्या पुढे सरसावली जाते 16 या अंकावरती. आता मात्र अजय असेल स्ट्रायकरला, आता मात्र गोलंदाजामध्ये कुठेतरी धडकी भरली असेल. कोणत्या पद्धतीने चेंडू टाकायचा अजयला, कारण अजयला कोणत्या पद्धतीने चेंडू टाका, तो प्रत्येक चेंडूच्या दिशेने त्याला भिरकावून देतो. पाहायचंय पुन्हा एकदा तयार. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू जातोय हवाई सफर, चेंडू जातोय गोळीच्या वेगाने, येतोय षटकार. 6 धावा डीजे. अजयच्या स्वरूपामध्ये 6 धावा आल्या या चेंडूवरती. 6 धावेने धावसंख्या. अजय भातोशीसाठी एक आमचे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ज्यांचं एक वर्चस्व असं नाव आहे, सनय चायनीज कॉर्नरचे एक मालक मंदारजी उतेकर साहेब यांनी 500 रुपयाचं बक्षीस लावलंय हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी. अजय भातोशी असेल, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हवाई सफर, हवाई फायर. 6 धावा येतात डीजे. गिरीश जाधव, आपण आपले 100 रुपये मोजून ठेवायचे आहेत. आपल्याला 100 रुपये भेटणार आहेत. हवा कॅच ऑल इंडिया साठी फक्त आहेत, ते स्वयंसेवकांसाठी असेल. आपण दीपक शिंदेशी संपर्क साधायचा आहे आणि इथे येऊन आमच्या समोर 100 रुपये घेऊन जायचे. एक आजच्या दिवसातील नाश्त्याची सोय झाली आहे. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच वळतात आणि 2 दिशेने हात लांब करतात, स्वेर घोषित करतात. अवंतर धाव असेल. अजूनपर्यंत मात्र अजय भातोशीला एक मोका असेल षटकार लगावण्याचा. एक आमचे सहाय्यक सनायक चायनीज कॉर्नरचे मालक मंदारजी उतेकर साहेब यांचं प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आम्हाला त्यांचं, आम्ही जरी कॉमेंट्री करत असलो तरी त्यांचं एक असतं की षटकार लागू द्या नाही तर विकेट घेऊ द्या, त्यांचं बक्षीस असतं. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता, इथे मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येत आहेत 4 धावा, चौकार. अद्यापपर्यंत पराक्रमी तांबे गोलंदाजी करत असताना स्ट्रायकरला फलंदाज अजय भातोशे एक मोठे फटके पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून. केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाचा एक कोहिनूर सितारा म्हणावा लागेल अजयला. पुन्हा एकदा तयार होतोय. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे, चेंडू जातोय 3 क्षेत्ररक्षकांच्या मधून, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आज चौकार, 4 धावा. समाप्त होतोय. पराक्रमी तांबे संघ गोलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. एकही फलंदाज बाद करू शकले नसतील.
अजय आणि गौरव याला धावफलकावर धावा लागले 37-37. नो विकेट ऑफ लॉस. केदारनाथ 11 अक्कलपे संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली. एक रीच पाहायला मिळेल. हे मैदान पाहायला मिळेल तर फलंदाजीसाठी आक्रमक आहे. धवली वंटी संघाने सुद्धा नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. कारण की कालचे आता मात्र कोयना क्रिकेट असोसिएशनचा एक नियम आहे की प्रत्येक टुर्नामेंट हे लाईव्ह स्वरूपामध्ये दाखवायचे आहेत. एक सुंदर असं एक त्यांनी निवडलेला हा निर्णय असेल. कारण की लाईव्ह टुर्नामेंट ठेवल्या तर आपल्या गावाचा आपल्या खेळाडूचा खेळ पाहायला मिळेल घर बसल्या. कारण की ज्याला येणं शक्य नसेल, प्रत्येक खेळाडूला येणं शक्य नसतं. आणि यूट्यूबची क्वालिटी सुद्धा सुंदर असेल. मी पण सुद्धा काल ऑफिसमधून पाहत होतो. एक नंबर प्रतिसाद होता या यूट्यूब लाईव्हचा. कुठेही आपल्याला त्यांची एक हे पाहायला मिळाले नाहीये. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह एक सुंदर चॅनल. जर तुम्हाला कुठे हवा असेल तर संपर्क साधायचा आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. पकडू की नको, पकडू की नको आणि झेल जमिनीला दान होतोय. 2 वेळा जीवदान दिलंय फलंदाज गौरव याला. एक 10 मिळते या चेंडूवरती. आता असेल अजय. 500 रुपयाचं बक्षीस आहे. अजयसाठी 3 चेंडूवर 3 षटकार लगावले. तर गोलंदाज हर्ष. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चकम्या गतीचा पंतू चेंडू टाकला होता हर्षने. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे जखडून ठेवलाय फलंदाज अजय भातोशी याला. आमचे साथी एक स्कोरर लेखक, नवीन स्कोरर लेखक पाहायला मिळतील. महेश कदम एक आम्हाला त्यांचं एक साथ लाभते इथे स्कोरर लेखक साठी. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक चांगल्या मैदानामध्ये इथे सामने भरवलेत पाहायला मिळतोय. उन्हाळ्याचा कडाका पाहायला मिळतोय. हो सुंदर चेंडू टाकला. इथे मात्र झेल जातोय. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि झेल जमिनीला दान होतोय. पाहायचं आता पुन्हा एकदा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही. ते म्हटलं जातं ना, लहान खेळताना आपण जेव्हा गलीमध्ये खेळतो एखादा चेंडू जेव्हा येतो तेव्हा पकडायला झोंबड होते. त्या पद्धतीने ही पराक्रमिता आम्ही सांगायची आपल्याला झोंबड पाहायला मिळते अजयच्या कॅचसाठी. मी पकडू की तू पकडू, मी पकडू की तू पकडू, परंतु 2 धावा मिळतात. हर्ष पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. अप्रतिम गोलंदाजी करतोय. चकम्या पद्धतीचे चेंडू टाकतोय. इथे मात्र सुंदर चेंडू टाकतोय. चेंडू हवाई सफर पाहायला मिळतोय. गुटना देख तमाशा देख असा षटकार येतोय अजयच्या बॅट मधून. डीजे साथ लाभत नाही गोलंदाजाला. गोलंदाज अजून त्याचे किती प्रयत्न करणार, त्याची किती ताकद लावणार अजूनपर्यंत. सुंदर रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी केली हर्षने परंतु त्याला क्षेत्ररक्षक ते सुद्धा घरी बस यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय जे समाजसेवक मंदारजी उतेकर साहेब यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. कमिटीकडून त्यांना एक टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. त्यांच्या माध्यमात एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावाच्या धावसंख्या पुढे सरसावली जाते. केदारनाथ 11 अक्कलपे संघ 55 या अंकावरती 4थं षटक प्रगतीपथावर असेल. एक मोठं आव्हान डोंगर धावांचं म्हणलं जाईल. पराक्रमित आम्ही सांगायला पुन्हा एकदा तयार होतोय स्वरूप गोलंदाज. सुंदर चेंडू जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते स्वरूप याच्या स्वरूपामध्ये. अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. पाहायचे मोठे फटके येतील का अजयच्या बॅट मधून.
ओहो, इथे मात्र आता पंच पोट उंचावत आहेत. अजयला इथे आजचा शेवटचा दिवस असेल, फायनलचा दिवस. काल आणि आज 2 दिवसाच्या टुर्नामेंट ठेवल्या होत्या आणि या आजच्या दिवसामध्ये इथे मंडळाला ज्याची साथ लाभेल, एक त्यांचं इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. आपले माननीय श्री दमदार आमदार उरण विधानसभा माननीय श्री महेश शेठ बालदी साहेबांचं इथे थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांच्या समवेत आपले चौक विभागाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा माननीय श्री सुधीर शेठ ठोंबरे यांचं सुद्धा इथे त्यांच्या समवेत स्वागत होईल. आणि त्यांच्या समवेत अजून एक माननीय श्री प्रवीण शेठ मोरे खालापूर तालुका अध्यक्ष भाजपा, एक त्यांचं हे जे मैदान आहे या मैदानामध्ये त्यांचं वेळोवेळी आपल्याला सहकार्य लाभतं आणि या विभागामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आणि प्रत्येक गावासाठी त्यांचं झटापटीचं एक कार्य असतं. असे प्रवीण शेठ यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात. तरी त्यांचे श्री गणेश क्रिकेट संघ आडुशी संघ यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. आपले विलासजी जाधव साहेब यांचं आगमन झालं तरी त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामना चालू होतोय. पराक्रमी तांबी विपक्ष केदारनाथ 11 अक्कलपे 60 धावांचं आव्हान असेल. पहिल्या चेंडूवरती एज लागली होती. विकासला वाटलं असेल झेल पकडला जाईल. सुंदर चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मिळते. पहिल्या चेंडूवरती एज लागली होती परंतु विकासला वाटलं की अक्कलपेचे खेळाडू आहेत, जीव लावून खेळणारे खेळाडू आहेत, झेल सुटेल असं वाटलं नव्हतं परंतु खेळाडूला अंदाज आला नाही मी म्हणेल आणि एक धाव मिळते. या
पुढील होणारा सामना केदारनाथ माडोशी विपक्ष VMP तांबी याच्यामध्ये पाहायला मिळेल. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज गौरव याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. ते निर्धाव चेंडूची सांगता येते, धावसंख्या स्थिरावली जाते 5 या अंकावरती. गोलंदाज गौरव याच्या स्वरूपामध्ये 60 धावांचा पाठलाग करायचा असेल, मोठे फटके येणे गरजेचे आहे. कारण की आता गोलंदाजी करेल गौरव, नंतर असेल अजय भातोशी सारखा मातब्बार गोलंदाज. त्यांनी त्याची गोलंदाजी अजूनपर्यंत एक नावलौकिक आहे त्याच्या गोलंदाजीवरती. अजय पनवेल विभागामध्ये म्हटलं तर त्याला एक रायगड क्रिकेट टीम मध्ये त्याला एक स्थान मिळालंय. त्याचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे सर्व खेळाडूंनी. कारण की रायगड क्रिकेटमध्ये स्थान मिळणं सुद्धा एक मुश्किल असेल. आपला खेळ दाखवावा लागतो. पनवेल टेनिस क्रिकेट म्हटलं तर एक टेनिस क्रिकेटचा एक भरघोस असा एक खेळाडूंचा भरलेला एक विभाग आहे पनवेल, आणि त्यामध्ये सुद्धा त्याचा एक नंबर लागला त्या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. मी सुद्धा त्याचे एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी त्याचा खेळ दाखवला. त्यांनी पनवेल विभागामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांनी पनवेल प्रीमियर लीगमध्ये एक 50 धावांची पारी खेळली होती आणि एक इलेक्ट्रिक बाईक त्याला सिरीज म्हणून मिळाली होती. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते गौरवच्या स्वरूपामध्ये. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता येते. आडोशी गावचे आडोशी नंबर 1 गावचे गाव प्रमुख महेंद्रजी जाधव साहेब, आमचे सहाय्यक लोकल ट्रेनचे सहाय्यक, आपण स्थानापन्न व्हायचंय समालोचक कक्षामध्ये येऊन. तुमचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. एक नवीन असं एक आपल्याला डिजिटल मार्केटिंगसाठी संचित शिंदे ग्राफिक्स, एक सुंदर असं डिजिटल मार्केटिंग पाहायला मिळेल आपल्याला. एक सुंदर असं बॅनर वाईज आपल्याला त्याच्या माध्यमातून बनवून मिळतील. सोशल मीडिया मंथली पॅकेज असेल त्याचा 2000 रुपये पासून. तुम्ही देवेंद्र शिंदे कुठे असेल त्यांनी यायचं समालोचन कक्षामध्ये. दीपक शिंदेशी संपर्क साधायचा आहे. दिनविशेष, विकास कामे, वाढदिवस, पोस्ट, सण उत्सव, जयंती, पुण्यतिथी, निमंत्रण पत्रिका, फ्लायर डिझाईन, शॉर्ट रन, आणखी बरंच काही आपल्याला संचित ग्राफिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इंस्टाग्रामवरती असतील त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. सुंदर चेंडू टाकलाय, अप्रतिम खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावे लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज महेश. 60 धावांचा पाठलाग करायचा असणार तर एकेरी दुहेरीने आपला संघ विजयी होऊ शकत नाही, तर कुठेतरी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे तांबे संघाला. इथे मात्र सुरेख चेंडू टाकतोय, धावसंख्या सिरावली जाते, निर्धाव चेंडूची सांगता येते. गोलंदाज महेशाच्या स्वरूपामध्ये अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चांगली गोलंदाजी 60 धावा रोखायच्या आहेत म्हणून एक देवेंद्र शिंदे आपण यायचे त्वरित, आपण यायचंय. दीपक शिंदेचं आव्हान आहे, आपण यायचंय, त्वरित यायचंय. या सामन्या जे टुर्नामेंट भरवलेत त्याच्यामध्ये एक उत्सुकताने एक उडाडीचं कामगिरी पाहायला मिळेल कालच्या दिवसापासून. जे आपल्याला इथे आडोशी क्रिकेट संघ 1 ला लाभलेत. दीपकजी शिंदे साहेब एक चांगले काम करताना पाहायला मिळतात. प्रत्येक त्यांच्या स्वयंसेवकावरती त्यांचा कावळ्याच्या नजरेसारखं एक लक्ष आहे, कोण कुठे उभं आहे, आणि एक चांगलं काम करताना पाहायला मिळतात. कारण की एक कुठेतरी गालबोट लागलं नाही पाहिजे आपल्या सामन्यांना. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आडोशी संघ कडून. अद्यापर्यंत धाफळकर धावला 10-50 धावा अजूनपर्यंत जमवायच्या असतील. इथे मात्र सुंदर चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकासच्या बॅट मधून येईल हा चौकार, 4 धावा.
आता नवीन गोलंदाज असेल सचिन, एक 60 धावांचं आव्हान ठेवलं होतं, एक 60 धावांचा डोंगर रचला होता केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाने. परंतु त्यांना एक आशा आहे की हा हे म्हणजे पराक्रमी तांबी संघ पहिली गोलंदाजी केली होती गौरवने, अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि जगडून ठेवलं होतं फलंदाजांना. पण अजयने जाणून घेतलं की आता पराक्रमी संघ धावा जमवणं मुश्किल होईल, म्हणून तो एक नवीन गोलंदाजांना साथ एक चान्स देताना पाहायला मिळतोय. एक नवीन स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. पहिले किंवा दुसरं षटक हाताळत असो केदारनाथ 11 अक्कलपेठ संघाकडून, आज मात्र त्या षटक एक गोलंदाजी करताना पाहायला नाही मिळत अजय याच्या. पाहूया सचिन, 2 चेंडू स्वेअर फेकलेत. नवीन एक चान्स मिळते गोलंदाजाला, आपण चमकून दाखवायचंय. जेव्हा चान्स मिळतो ना तेव्हा आपल्याला त्या संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं असतं. सचिन, आपण दक्षता घ्यायची. एक आपल्याला संधी दिली अजयने, का दिली असेल तर त्याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. सुंदर चेंडू टाकतोय, अप्रतिम पद्धतीने खेळून काढलाय, चेंडू हवेमध्ये जातोय. एक धाव मिळते, एक धावेवर समाधान मानावे लागेल विकासला आणि एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. 60 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज सचिन फलंदाजीसाठी फलंदाजी करतोय. शुभम फलंदाजीसाठी पहिला मोठा फटका खेळला होता, परंतु चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल आणि झेल टिपला जातोय. दुसरा हादरा बसतोय पराक्रमी तांबी संघाला. शुभमच्या म्हणजे त्यांना माहिती आहे की आपण सामना पूर्णपणे विजयाच्या दिशेने आहोत. त्यांची तुम्ही जरी बॉडी लँग्वेज पाहिली तर ते अशा पद्धतीने उभे आहेत की बॉल येईल की नाही अशी गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्याकडून. एक नवीन गोलंदाज सचिन याच्या स्वरूपामध्ये अक्कलपेठ संघाकडून पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र पंच तिसरं षटक संपल्याचा इशारा करतायत. धावफलकावर धावा येत आहेत, 18 धावा. अजूनपर्यंत 60 धावांचा पाठलाग करत असताना मोठं आव्हान पाहायला मिळेल. 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले तरी जिंकू शकत नाही. आता मात्र लेजंड प्लेयर 40+ प्लेयर असतील. शांताराम एक अनोखा विक्रम गाजवायला त्यांना एक चान्स मिळाला, संधी मिळाली. पाहायचं शांताराम काय करतील आता. एक लेजंड प्लेयर 40+ चे खेळाडू असतील, पाहायचे फिरकी गोलंदाज असतील.
सुंदर चेंडू पाहायला मिळतोय इथे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता येते. एक आपली कामगिरी चोख पाडताना पाहायला मिळतात. एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतात. एक रिव्हर्सिपचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज स्वरूपचा, परंतु चकमा दिलाय गोलंदाज शांताराम याने. एक अनोखा अनुभव असेल त्यांच्याकडे. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच बोट उंचावतात, फलंदाज बाद होतोय. शांतारामच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी करत असताना स्वरूप माघारी परतावला जातोय पराक्रमी तांबे संघाकडून. एक अनोखा खेळाडू पाहायला मिळेल शांताराम. धन्यवाद डीजे मास्टर. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी स्लोअर पद्धतीचा चेंडू आता फुलटॉस. इथे मात्र चेंडू हवेमध्ये जातोय, झेल टिपला जातोय. दुसरा फलंदाज बाद. हॅट्रिक चान्स पाहायला मिळेल का शांतारामच्या स्वरूपामध्ये. केदारनाथ 11 आकळपे संघाकडून शांताराम लेजंड प्लेयर. त्याच पद्धतीने डीजी स्पोर्ट्स आडुशी संघाकडून गंगाराम. म्हणजे एक लेजंड प्लेअरची नावं सांगतोय, गंगाराम आणि शांताराम. आडुशी संघाकडे गंगाराम नावाचा एक लेजंड प्लेअर आहे आणि केदारनाथ 11 आकळपे संघाकडून शांताराम. एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते शांताराम याच्याकडून. आता